आणि या अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाची विधेयकं, पुरवणी मागण्या, काही महत्त्वाचे निर्णय या कालावधीमध्ये झाले। विशेषतः महाराष्ट्रातील शिवरायांचे 11 किल्ले आणि जिंजीचा एक 12वा किल्ला याला जागतिक वारसा स्थळाचं मानांकन मिळालं, त्याबद्दल सभागृहात सर्वांनीच आनंद व्यक्त केला। यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो आहे। आतापर्यंत 93% पाऊस पडलेला आहे। काही ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झाली आणि त्या पूरस्थितीमध्ये SDRF NDRF ची मदत करून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केलाय आणि जी काही पंचनामे वगैरे करण्याची आवश्यकता आहे त्याचे आदेश आपण दिलेले आहेत। स्टँडिंग ऑर्डर प्रमाणे ज्यांचं नुकसान झालंय, ज्यांचे पंचनामे पूर्ण होत आहेत त्यांना आपण निधीचं वाटप करतोय। यावर्षी धरणांमध्ये पाणी साठा चांगला आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या धरणांमध्ये जवळपास 67% साठा आताच तयार झाला आहे। मागच्या वर्षी याच दिवशी 32% साठा होता, मध्यम प्रकल्पात 55% झाला आहे, लघु प्रकल्पात 40% झाला आहे। त्यामुळे निश्चितपणे यावेळचा जो खरीपाचा हंगाम आहे तो चांगल्या प्रकारे या ठिकाणी असेल। विरोधी पक्षातले जवळजवळ सगळे प्रमुख लोक या संयुक्त समितीत सदस्य होते। सगळ्या बैठका अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी पार पडल्या। क्लॉज बाय क्लॉज एकेका क्लॉजवर त्या ठिकाणी चर्चा झाली। ज्या सुधारणा विरोधकांनी सुचवल्या त्यातल्या ज्या योग्य होत्या त्या क्षणी समितीचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वीकारल्या आणि त्यानंतर अंतिम ड्राफ्टचं वाचन देखील झालं समितीपुढे आणि तो ड्राफ्ट मान्य करण्यात आला। कुठल्याही सदस्याने भिन्न मतपत्रिका याला दिली नाही। समितीमध्ये एकमताने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि मग तो सभागृहातही दोन्ही सभागृहांनी मान्य केला। त्याच्यामध्ये अमान्य करण्यासारखं काहीच नव्हतं, म्हणूनच विरोधकांनी देखील त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सहकार्य केलं। हे ठीक आहे की नंतर कदाचित काही दबाव त्यांच्यावर आला आणि त्या दबावामुळे बाहेर त्यांनी वेगळी भूमिका घेतली, पण मी आजही सांगतो की छातीवर हात ठेवून जर विरोधकांनी या ठिकाणी सांगितलं तर याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारची त्रुटी काढू शकत नाहीत। अतिशय लोकतांत्रिक पद्धतीने तयार केलेलं हा कायदा आहे, ज्या कायद्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला अरेस्टच करता येत नाही। या कायद्यामध्ये संस्थेवर बंदी टाकता येते आणि मग त्या संस्थेचे बंदी संस्थेचे जे काही त्या ठिकाणी कार्य करणारे लोक असतील त्यांच्यावर ॲक्शन घेता येते आणि ही बंदी टाकण्याकरताही पहिल्यांदा सगळे पुरावे घेऊन हायकोर्टाचे जज आणि जिल्हा न्यायाधीश आणि PP अशा मंडळापुढे जावं लागतं। त्यांनी पुरावे योग्य आहेत असं म्हटलं तरच बंदीचं नोटिफिकेशन निघतं। नोटिफिकेशन निघाल्यानंतर 30 दिवसापर्यंत पुन्हा हायकोर्टात जाण्याची संधी आहे। त्यामुळे सगळ्या प्रकारची संधी देऊनच ही पुढची कारवाई या ठिकाणी होते आणि म्हणून हे विधेयक या ठिकाणी पास झालेलं आहे। हे महत्त्वाचे विषय आहेत, त्याला मान्यता देण्यात आली आहे आणि विशेषतः पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्प, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा यांचं मुद्रांक शुल्क जे त्यांना द्यायचं आहे ते देण्याच्या बद्दल, त्याचप्रमाणे सिंचन आणि पायाभूत सुविधा, महात्मा फुले जनारोग्य योजना, संजय गांधी निराधार योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अशा सगळ्या गोष्टींकरता निधी या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे। आपण आजच बघितलं असेल, राज्य सरकारने दिव्यांगांकरता जी आपण 1,500 रुपये मदत करायचो ती 2,500 करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासोबत शिक्षकांचं टप्पा अनुदान देखील
देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे सर्व घटकांकरता या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे। आणि देशाचे सरन्यायाधीश माननीय श्री भूषण गवई साहेब यांचा देखील एक अतिशय हृदय सत्कार विधिमंडळाच्या माध्यमातून करण्यात आला। मंत्रिमंडळाने देखील या दरम्यान अतिशय चांगले निर्णय घेतले। नवीन अनुकंपा धोरणाला मान्यता देण्यात आली आणि अनुकंपाची 2008 पासूनची जी वेटिंग लिस्ट आहे ती पूर्णपणे समाप्त करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मंत्रिमंडळाने घेतला। पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आला। महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प मॅग्नेट प्रकल्प जो शेतीमध्ये अतिशय मोठी क्रांती करतोय त्याच्या टप्पा 2 ला म्हणजे 2025 ते 2030 या कालावधीकरता मान्यता देण्यात आली। श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी मंदिर याच्याही विकासाकरता त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली। आणि अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून राज्याची पुढची वाटचाल काय असणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी आम्ही केलेला आहे। मला असं वाटतं की एकूण सत्तारूढ पक्ष म्हणून झालेल्या कामकाजावर आम्ही समाधानी आहोत। हे खरं आहे की काही गोष्टी मात्र या अधिवेशनात अशा घडल्या की ज्याच्या संदर्भात निश्चितपणे आम्हाला दुःख आहे, खेद आहे आणि अशा गोष्टी घडू नये या दृष्टीनं भविष्यात जी काही काळजी घेतली पाहिजे ती घेण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचाच या ठिकाणी असेल। मला असं वाटतं की विरोधी पक्षाच्या वतीनं हवेतले आरोप हे मोठ्या प्रमाणात करण्यात आले। पुरावे न देता कागदपत्र न देता आरोप करायचं, शूट आणि स्कूट ज्याला म्हणतात, म्हणजे आरोप करायचं आणि पळून जायचं। पळून जायचा लिटरली अर्थ घेऊ नका, पण त्यातनं बाजूला व्हायचं अशा प्रकारची एक रणनीती ही विरोधी पक्षाची होती। तथापि ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे। आम्ही मात्र प्रत्येक गोष्टीला नीट पुराव्याविषयी त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। एकूण 16 विधेयके या ठिकाणी मंजूर करण्यात आली, ज्यामध्ये महत्त्वाची विधेयकं जी आहेत अनुसूचित जातीला आणि अनुसूचित जमातीला जे आपला आयोग आहे या दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय, म्हणजे आपल्याकडे अनुसूचित जमातीचं तर आयोगच नव्हतं आणि अनुसूचित जातीचं जे आयोग होतं त्याला वैधानिक दर्जा नव्हता। दोन्ही आयोग तयार करून त्याला केंद्र सरकारप्रमाणे वैधानिक दर्जा देण्याचा विधेयक या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे। ज्या गोष्टीला आपण मान्यता दिली आहे त्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उचलणे योग्य नसते। आता जयंतराव यांच्या परिषदेमध्ये बोलले होते की आम्ही सरकारला त्याच्यामधून अर्बन नक्सल जे टर्मिनॉलॉजी ते काढायला लावलं, परंतु आम्ही जे सूचना केली होती 4 मीटिंग मध्ये जे मिनिट झालेले आहे ते सगळे सूचना ओके म्हटलं आम्हाला मीटिंग मध्ये जॉईंट सिलेक्ट कमिटीचे, परंतु ते ऍक्च्युअली इम्प्लिमेंट केलं नव्हतं। एक मिनिट, अध्यक्ष इथे आहेत पण तरी तुम्हाला सांगतो फायनल ड्राफ्टचंही पूर्ण वाचन होतं, असं नाहीये। ड्राफ्ट, एक मिनिट, ड्राफ्ट कोणालाही घरी जाऊन वाचायचा नसतो, तिथे ड्राफ्ट सर्क्युलेट होतो, एकेका अक्षराचं वाचन होतं आणि तुमचं काही म्हणणं असेल तेवढ्याकरताच ते वाचन होतं, तर तुम्हाला भिन्न मतपत्रिका लावता येते आणि जो भिन्न मतपत्रिका लावतो त्याला ती मी का लावली याच्यावर सभागृहात भाषणही देता येतं। त्यांनी कोणीही भिन्न मतपत्रिका लावलेली नाही याचा अर्थ त्याचा याला पूर्ण मान्यता आहे, कारण त्यांच्या समोर वाचन तसं झालेलं आहे। हा हे झालंय त्यांचं, असं सहनही होत नाही, सांगताही येत नाही। त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की त्यांच्या समोर जेव्हा पूर्ण मांडलं गेलं आक्षेपार्ह नव्हतंच, त्यामुळे त्यांना आक्षेप घेताच आला नाही आणि आता त्यांच्या पक्षाची भूमिका बदललेली आहे। याच्यावर असं आहे की 12,500 अडचणी आल्या होत्या, अडचणी जेव्हा सुरू झाल्या त्याच्यामधल्या 9,500 एवढ्या नको म्हणून म्हणजे ते बिलाला विरोध करणाऱ्या होत्या, त्याचा विचार केला गेला नाही, हे पण चुकीचं आहे। असं आता निवेदन
तेही सांगतो, ते निवेदनात काय सत्य तुम्हाला सांगतो, ते खोटं बोलताय. संपूर्ण 12,500 जेवढ्या हरकती होत्या त्याची कॅटेगरी तयार केली. ती कॅटेगरी तयार केल्यानंतर त्याच्यातल्या काही हरकती अशा होत्या ज्याचा बिलाशी संबंधच नव्हता. जसं आता बोलताना बिल न वाचता बोलतायत, तसं बिल न समजता काही लोकांनी हरकती घेतल्या होत्या. त्या हरकतींवर कुठली चर्चा करण्याचं कारण नव्हतं. बिलाच्या क्लॉज संदर्भातल्या ज्या हरकती होत्या त्याची कॅटेगरी तयार केली, त्याच्यावरही चर्चा झाली. त्यातल्या काही हरकती विरोधी पक्षाने देखील मांडल्या, त्याचा समावेश करण्यात आला. काही हरकती कमिटीने मान्य केल्या नाहीत, पण सगळ्या हरकती त्या ठिकाणी विचारात घेण्यात आल्या. असं आहे की योग्य वेळी त्याचा निर्णय आम्ही करू, पण पालकमंत्री नसल्यामुळे कोणाचंही काम आम्ही रखडवलेलं नाही. त्या संदर्भात तिघांनी मिळून डीपीडीसीचा निर्णय घेतलेला आहे, फंड्सचं वाटप केलेलं आहे, समित्यांच्या संदर्भातले निर्णय घेतलेले आहेत. मात्र पालकमंत्री दिला पाहिजे तो योग्य वेळ देऊ. मला असं वाटतं की एका गोष्टीकरता उद्धव ठाकरेंना माझा पाठिंबा आहे की त्यांनी स्वतःच हे सांगितलं की अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसतात. असं आहे, तुम्ही अलीकडच्या काळात सगळे या ठिकाणी तक्रार करता की विधानमंडळाचं कामकाज पूर्वीसारखं होत नाही. कसं पूर्वीसारखं होईल? आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गमती जमती केल्या, मजाक केली तरी त्याची हेडलाईन करता. आता तुम्हालाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे, जगाला माहिती आहे की त्या ठिकाणी मी काय बोललो. मी हेच सांगितलं की 2029 पर्यंत मी तर तिकडे येण्याचं काही कारण नाही. तुमचा विचार असेल तर पाहू. याचा अर्थ काय आहे? याला काय ऑफर म्हणतात? त्यामुळे मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये समजा संवाद होत असेल किंवा थोडी गंमत जम्मत होत असेल, तुम्ही काय इतके सिरियसली घेता? जरा तुम्ही तुम्ही आमची काळजी करायचं काही कारण नाही. आम्ही आमचे खंबीर आहोत. असं आहे, नाही असं आहे ते बॉक्सरचा आम्ही त्या बॉक्सरचा टोका तिकडे वळला म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगतो, जे दादांनी सांगितलंय, दोघांची चिंता तुम्ही करू नका. नाही, बिलकुल करू नका. नाही करूच नका. आम्ही तिघही सक्षम आहोत, त्याच्यामुळे कुठली चिंता करण्याची आवश्यकता नाही. कोणी किती काड्या टाकल्या तरीही आम्ही स्टेबल आहोत.